स्पष्ट होती। राज्यसभेच्या संदर्भामध्ये शरद पवार साहेब यांची ज्येष्ठता बघता आणि एकंदरीत देशातील राजकीय परिस्थिती बघता त्यांना जेव्हा पाठवण्याचा निर्णय झाला तेव्हा काँग्रेसने त्याला पाठिंबा दिला। असंच विधान परिषदेच्या संदर्भामध्ये जेव्हा परिस्थिती आली तेव्हा काँग्रेसने स्पष्ट भूमिका घेतली होती, कारण की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाविकास आघाडीचं नेतृत्व केलं आहे, मुख्यमंत्री राहिले आहे। ते जर महाविकास आघाडीचं नेतृत्व विधान परिषदेमध्ये करणार नसतील त्याला काँग्रेसचा पाठिंबा होता, अन्यथा काँग्रेस आपला कॅन्डिडेट देईल, कारण आता काँग्रेसचा क्लेम आहे या सीटवर। पण अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर करताना कुठलीही चर्चा काँग्रेस सोबत शिवसेनेने केलेली नाही आणि त्याच्यामुळे सन्माननीय अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब यांनी निर्णय घेतला आहे की काँग्रेस आपला उमेदवार वरिष्ठ नेते जे आहेत ते आता दिल्लीला आहेत। आमचे काँग्रेस अध्यक्ष खरगे साहेब असतील, मॅडम सोनिया गांधी असतील, आमचे नेता प्रतिपक्ष राहुलजी गांधी असतील आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमचे बाळासाहेब थोरात असतील, बंडी पाटील असतील, आमचे CLP वडेट्टीवार साहेब असतील, नाना पटोले साहेब असतील आणि अन्य नेते असतील, यांच्याशी चर्चा करून कोणता उमेदवार दिला पाहिजे आणि पुढची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे याची चर्चा करून पुढचा निर्णय जो आहे तो घेणार आहे। एक आपण सगळे समजून घ्या, काँग्रेस असेल त्याच्याच बरोबर